असते हे मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिकरण दाखवलं. अप्रतिम, व्हेरी वेल बॉल. या षटकाबद्दल काय म्हणतील प्रशांत जाधवड़े? बिल्कुल आपने सही कहा, क्योंकि पहले ओवर में अगर 3 रन बने और 1 विकेट, सबसे बड़ी बात है अगर ये मुकाबला आपको जीतना है गेंदबाज के तौर पर, तो रेगुलर इंटरवल में आपको विकेट लेने पड़ेंगे. आपके जो गेंदबाज है, प्रमुख गेंदबाज, वो विकेट लेते रहेंगे ना तो बात बनेगी. दूसरी तरफ से प्रमोद जो बल्लेबाज है ना, इनके लिए क्रिकेट डोंट थ्रो योर विकेट. विकेट नहीं खोना है, विकेट के ऊपर खड़े रहेंगे तो इनकी बात बनने वाली है. तो यही बैटल गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. नक्की ज्या पद्धतीने मात्र आता आपण पाहतोय की येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावा, 10च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. यावेळेला तेज तर्रार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान मारा, सुपर लेंथ ऑन लाईन. यावेळेला गोल्डन आर्म इरा आपण पाहू शकता. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर प्रतीक. सुपर लेंथ ऑन लाईन, एक्सलंट डिलिव्हरी. या 33 धावा मी म्हटल्या होत्या. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण. जर तुम्ही दडपणाखाली खेळलात तर क्रिकेटचा हा स्वाद तुम्हाला आयुष्यात कधीच मिळणार नाही. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की सिंगल डबल स्ट्राइक रोटेट करणं खूप गरजेची गोष्ट. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर अचूक मारा. इथे केतन काय करतायत तर फुटवर्क चांगलं आहे, परंतु ज्या चेंडूच्या लेंथमध्ये यायला होतं ते मात्र येताना पाहायला मिळत नाही आहेत. आणि हळूवारपणे आपण पाहतो रिमझिम वरुण राजाचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. ही खरी, कारण पावसाळी क्रिकेट स्पर्धा जर पाऊसच नसेल तर ती मजाच वेगळी आपल्याला पाहायला मिळते. इथे ओलसर खरी क्रिकेट जी खेळपट्टी आहे ती मात्र ओलसर होईल आणि चेंडू स्कीट होताना पाहायला मिळतील. तर थोडंसं कुठेतरी मात्र आपण पाहतो नामुष्की उडवली लागेल. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. गोलंदाजाने रेग्युलर अचूक टप्प्यावर भेदक मारा केलेला आहे. जर एखाद्या गोलंदाजाला चांगली लेंथ ऑन लाईन मिळाली, त्याच टप्प्यावर वारंवार चेंडू मात्र फेकले तर कदाचित यावेळेला आपण पाहतो बॅकफुटला जाऊ शकतो तो संघ सोनावी इंडियन्स. परंतु इथे जर मी म्हणेन ना की चांगल्या प्रकारचं दांडाखाडी संघाने खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक केलेलं आहे. 3 चेंडू लगातार डॉट 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 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न. केतनला स्वतःला विकेट फेकावी लागते. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं, कारण योगेशला माहिती आहे माझ्याकडे ते तंत्रशुद्ध फटके आहेत. कारण केतनने एका साईडला मात्र यावेळेला आपण पाहतो सिंगल डबलला प्राधान्य दिलं नाही आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला 4 चेंडूच्या समाप्तीनंतर कमबॅक करत असताना दांडाखाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी जर विचार केला तर अजून सुद्धा 30 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला आमच्या स्टँडमध्ये आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने किशोर भोईर आपल्याला पाहायला मिळतात. मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. साई स्पोर्ट्स सरावली संघाचे खंबे फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे ओळखले जातात, एक चांगलं नेचर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. प्रशांतजी काय म्हणतील या स्पर्धेविषयी? खूप छान पद्धतीने आपण पाहतो या सफाळे विभागात ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खूप रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. यापूर्वी सुद्धा प्रमोद आपण यावरती एक चर्चा केली होती की आत्ता जे क्रिकेट आहे म्हणजे लॉकडाऊन नंतर क्रिकेटचा श्वास पुन्हा सुरू होणं गरजेचं आहे. आणि खरंच कौतुक करायला लागेल शुभमजी पाध्ये आणि त्यांच्या टीमचं. एक या प्रचंड दडपणाखाली संघर्ष करत असलेल्या माणसांसाठी, क्रिकेटपटूंसाठी, प्रेक्षकांसाठी असेल, स्कोरर्ससाठी असेल, आपल्या पंचांसाठी असेल, समालोचकांसाठी असेल, जी जी काही अंक आहेत त्या प्रत्येकासाठी हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि हा कदाचित येणाऱ्या स्पर्धेसाठी म्हणजे येणाऱ्या कालावधीत ज्या स्पर्धा असे असतील त्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म असेल, एक चांगला आयडॉल असेल, एक चांगल्या प्रकारचं एक मला वाटतं टॅम्पलेट असेल. त्यामुळे ही स्पर्धा मला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये मोसमामध्ये संजीवनी देणारी स्पर्धा ठरेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अजूनपर्यंत आपण पाहतो जे कोरोनाचे नियम आहेत तुम्हाला ते पाळावेच लागणार आहेत. यावेळेला पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर सचिन किनी या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे, ती क्षमता आहे, ती ताकद आहे, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा चांगली प्रगती करतील, जेव्हा तुम्ही गुणवत्ता सिद्ध करतील त्यावेळेला प्रेक्षक वर्ग हे आमचे मात्र तुमच्या नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेतील. कारण कोणताही खेळाडू महान नसतो, जेव्हा तो प्रत्यक्षात ती गुणवत्ता सिद्ध करतो तेव्हा तो महान खेळाडू बनतो, हे विसरून चालणार नाही आहे. यावेळेला गोलंदाजाचं कौतुक करेन की जेणेकरून त्याने मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, फलंदाजाला पूर्णपणे जखडवून ठेवलेत. इथे सचिन किनी धाव घेण्याच्या मूडमध्ये होते परंतु योगेश पाटीलने नकार दिला, कारण योगेश पाटीलकडे ती क्षमता आहे. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके येत आहेत तर कदाचित सामन्यामध्ये फेरबदल होईल, परंतु इथे मात्र योगेश कशा पद्धतीने खेळणार आहे इथे मात्र जर विचार केला तर प्रतीक जबरदस्त गोलंदाजी, ज्याने विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय की मेडन ओव्हर घेतलेली आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो की सांघिक विकेट जरूर मिळाली परंतु प्रतीकचं या ठिकाणी मी